हॅलो फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये असलेल्या ज्या सिंपल ॲक्टिव्हिटीज होत्या त्या आपण पाहिल्या आणि आज आपण त्या पुढे जाऊन लेटर रायटिंग संदर्भात विचार करणार आहोत. फ्रेंड्स, when it comes to writing a letter, most of the students think that it is not their cup of tea. रायटिंग लेटर ही ॲक्टिव्हिटी समोर आली की आपल्यासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. काय करावं? मला तर हे जमणार नाही. परंतु यातूनही आज आपण मार्ग काढूया. आपण माझी मागची व्हिडिओ क्लिप पाहिली असेल तर त्यात लक्षात येतं की ऑल द ॲक्टिव्हिटीज आर डिवायडेड इंटू इझी, मीडियम रेंज अँड चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज. मग लेटर रायटिंग ही काही चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटी नाही आहे. तर लेटर रायटिंग इटसेल्फ इन्क्लूड्स ऑल 3 काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज. लेटर रायटिंगमध्ये काही भाग खूप इझी असतो, काही भाग हा मीडियम रेंज असतो आणि काही भाग हा चॅलेंजिंग असतो. मग लेटर रायटिंग स्किप करणं हा त्यावर उपाय नाही आहे. सो व्हेन इट कम्स टू रायटिंग अ लेटर रायटिंग करायचंच आहे आपल्याला. धिस इयर वी विल बी हॅव्हिंग 2 लेटर्स इन क्वेश्चन नंबर 5A. इनफॉर्मल लेटर फॉर A1 and formal letter for A2. See, we are given a chance by board. We are given an option by board. आपल्याला बोर्डने ऑप्शन दिलं आहे की वी कॅन चूज एनी वन ऑफ देम. या दोघांपैकी एक आपल्याला निवडायचं आहे. सो आय विल सजेस्ट दॅट यू शुड गो फॉर फॉर्मल लेटर. आपण फॉर्मल लेटरचा विचार करायला हवा. मनात खूप प्रश्न असतील, फॉर्मल लेटर का, इनफॉर्मल का नको. लेट्स सी व्हाय चूज फॉर्मल लेटर. बिकॉज इट हॅज फिक्स्ड फॉर्मॅट अँड फिक्स्ड रायटिंग स्टाईल दॅट हेल्प अस टू ड्राफ्ट अ लेटर इझिली. फॉर्मल लेटर ज्यावेळी आपण चूज करतो तर इन कम्पॅरिझन टू इनफॉर्मल लेटर, फॉर्मल लेटरचा एक फिक्स्ड असा ठरलेला फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटच्या मदतीने वी कॅन ड्राफ्ट अ व्हेरी ब्युटिफुल लेटर. प्लस इट हॅज फिक्स्ड वे ऑफ रायटिंग, इट हॅज फिक्स्ड रायटिंग स्टाईल अँड दॅट फिक्स्ड रायटिंग स्टाईल इट हेल्प्स अस टू स्कोर इझिली अँड दॅट्स वाय आय विल सजेस्ट दॅट यू शुड गो फॉर फॉर्मल लेटर. आता फॉर्मल लेटरच का निवडावं याची कारणं तर आपण पाहिलीत, पण आपण प्रत्यक्षात फॉर्मॅट बघूया म्हणजे आपल्याला ते काम कसं सोपं होतं हे कळेल. बघूया की फॉर्मल लेटरसाठीचे साधारणतः विषय कुठले असतात. व्हॉट कॅन बी सब्जेक्ट्स ऑफ अ फॉर्मल लेटर. सी, आपल्या स्क्रीनवर समोर दिसतंय टू इन्व्हाइट ऑर टू थँक समवन फॉर समथिंग. एखाद्या व्यक्तीला इन्व्हाइट करणं किंवा त्याला एखाद्या गोष्टीबद्दल त्याचे धन्यवाद मानत, थँकिंग हिम. सेकंड टॉपिक, टू कंप्लेन टू समवन फॉर समथिंग, तक्रार करणं एखाद्या विषयाबद्दल. टू सीक इन्फॉर्मेशन फ्रॉम समवन फॉर समथिंग, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती घेणं. टू गिव्ह इन्फॉर्मेशन टू समवन फॉर समथिंग, एखाद्या गोष्टीबद्दल माहिती देणं. टू इन्क्वायर फ्रॉम समवन फॉर समथिंग, एखाद्या गोष्टीबद्दलची चौकशी करणं. अँड लास्ट वन, टू रेज अ इश्यू टू समवन फॉर समथिंग, एखाद्या इश्यू रेज करणं म्हणजे एखादी समस्या मांडणी करणं. साधारणतः हे सब्जेक्ट्स असतात फॉर्मल लेटरचे. या उपर काही नवीन विषय काही येत नाही आणि म्हणून आपण एक थोडासा जर विचार केला तर फॉर्मल लेटर चूज करणं हे अधिक बेटर असतं. फॉर्मल लेटरच का निवडावं याचं उत्तर आपल्याला समोरच्या स्लाइडमधून दिसतंय. मी मगाशी म्हटलं
की फॉर्मल लेटर हॅज फिक्स्ड फॉर्मॅट अँड फिक्स्ड रायटिंग स्टाईल. हे आता आपल्याला समोरच्या स्लाइडवरून क्लिअर होणार आहे. बघूयात आपण फॉर्मॅट फॉर फॉर्मल लेटर काय म्हटलंय यात. फर्स्ट पॉइंट फॉर्मॅटचा काय असतो, सेंडर्स नेम अँड ॲड्रेस. बघा स्क्रीनवर दिसतंय, जो पत्र लिहितोय हिज नेम अँड हिज ॲड्रेस. सेकंड, date. The address follows the date. The date follows the address. Then comes recipient's address, and then comes subject, and next comes salutation. ह्याच्या 4 गोष्टी आपण बघितल्यात. सेंडर्स ॲड्रेस, सेंडर्स नेम अँड ॲड्रेस अँड डेट. सेंडर्स नेम अँड ॲड्रेस हा ऑलरेडी तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला असतो. ॲटलिस्ट नेम तरी दिलेलं असतं. आणि रायटिंग अ नेम, रायटिंग अँड ॲड्रेस, इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट. आपल्याला ते पाहून लिहायचं असतं. ॲड्रेस दिला जरी नसेल तर एक लहानसा ॲड्रेस आपण सहज तयार करू शकतो. किंवा मी तर असं म्हणेन की आपले 1-2 ॲड्रेस तयार असले पाहिजेत. सेंडर्स ॲड्रेस, सेंडर्स नेम अँड ॲड्रेस अँड डेट आपण व्यवस्थित जर लिहिला, लेफ्ट अलाइनमेंटला केलं तर वी आर शुअर टू गेट हाफ मार्क. लिव्हिंग अ लाईन, एक लाईन सोडून लाईन स्पेसिंग देणं गरजेचं आहे. रेसिपंट्स ॲड्रेस, ज्याला पत्र लिहायचंय त्याचा ॲड्रेस इट इज ऑलरेडी गिवन इन युअर ॲक्टिव्हिटी शीट. तुमच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला असतो, पूर्ण दिलेला असतो. तो तुम्हाला फक्त ॲज इट इज कॉपी करायचा आहे. देन कम्स सब्जेक्ट. सब्जेक्ट असं लिहायचं आणि 2 डॉट करून आपल्याला विषय सुद्धा पत्राचा त्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेला असतो. आपण एक नमुना बघूया, त्यावरून लक्षात येईल. आणि सब्जेक्ट फॉलोज सॅल्युटेशन. सब्जेक्ट नंतर येतं सॅल्युटेशन. सॅल्युटेशन, वी आर रायटिंग अ फॉर्मल लेटर, आपण फॉर्मल लेटर लिहित आहोत. तर अगदी स्ट्रेट फॉरवर्ड सॅल्युटेशन काय असतं, रिस्पेक्टेड सर, 2 शब्द, रिस्पेक्टेड सर, दॅट्स ऑल, कॉमा करायचा. हिअर एवढ्या या 4 ते 5 गोष्टींमध्ये सेंडर्स नेम अँड ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क, रेसिपंट्स ॲड्रेस हाफ मार्क, सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन हाफ मार्क शुअर होतो. देन फॉलोज बॉडी ऑफ द लेटर. बॉडी ऑफ द लेटर हा जरी आपला गुंतागुंतीचा विषय असेल तरी हा पूर्ण व्हिडिओ आपण पाहायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहेत आणि त्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर वेन यू राईट द बॉडी ऑफ द लेटर, वेन यू स्टार्ट रायटिंग मेन बॉडी ऑफ द लेटर, तर नेमका हाऊ टू बिगिन द कंटेंट, त्याला सुरुवात कशी करावी, हाऊ टू बिगिन द लेटर, त्या लेटरला सुरुवात कशी करावी, तर त्याच्या काही लाईन्स मी आज इथे तुम्हाला देणार आहेत की त्या लाईन्सने तुम्ही सुरुवात करा अँड यू शुड एंड विथ सम लाईन्स आय विल बी गिव्हिंग टू यू. काही लाईन्स मी तुम्हाला देईल, त्या लाईन्सने एंड करा आणि इन बिटवीन मधल्या 2-3 लाईन्समध्ये आपण आपल्या पद्धतीने 2-4 लाईन्स ॲड करू शकतो, सहज करू शकतो. इन दिस वे वी कॅन ब्युटिफुली ड्राफ्ट अ मेन बॉडी ऑफ द लेटर. अँड देन कम्स सबस्क्रिप्शन अँड देन द क्लोजिंग ऑफ द लेटर. सबस्क्रिप्शनमध्ये थँक यू करून युअर्स फेथफुली अँड सेंडर्स नेम, त्याचं नाव येईल. आपण याचं गुणांची विभागणी कशी आहे ती आपण थोडक्यात बघूया. बघा मार्किंग स्कीम कशी आहे. सेंडर्स ॲड्रेस अँड डेट हाफ मार्क, जो आपल्याला ऑलरेडी दिलेला असतो. सेंडर्स नेम अँड ॲड्रेस दिलेलं असतं, ते फक्त आपल्याला ॲज इट इज कॉपी करायचं आहे. रेसिपंट्स ॲड्रेस हेही दिलेलं असतं, ते आपण ॲज इट इज पाहून लिहू शकतो. सब्जेक्ट
इट इज ऑलरेडी गिवन, दिलेला असतो. तोही कसा लिहायचा आपण आज पाहणार आहोत. सॅल्युटेशन सांगितलंय, रिस्पेक्टेड सर, म्हणजे हाफ प्लस हाफ प्लस हाफ, 1/2. देन कम्स मेन बॉडी. मेन बॉडी 2 गुणांसाठी असतं. 2 पैकी आपण ॲटलिस्ट 1 किंवा 1/2 मार्क शुअर आजच्या या व्हिडिओ क्लिप नंतर तुम्ही स्कोर करू शकणार. क्लोजिंग किंवा सबस्क्रिप्शन. क्लोजिंगला थँक्यू, इट कॅरीज हाफ मार्क तुम्हाला शुअर मिळेल. अँड ग्रामर, वेन यू राईट द होल लेटर, ज्यावेळी तुम्ही पूर्ण पत्रच लिहितायत तर ग्रामर नॅचरली कम्स इन इट, त्यात ग्रामर येतं. आणि आज काही वाक्यरचना मी तुम्हाला देणार आहेत की त्या वाक्यरचना जर तुम्ही ॲज इट इज जर वापरल्यात तर मला नाही वाटत की ग्रामरचाही तुमचा मार्क कापला जाईल असं. इन धिस वे आपण 5 पैकी 3.5 to 4 मार्क्स सहज मिळू शकतो. आपण एक एक्झाम्पल बघूया. से ऑन युअर स्लाइड, आपण समोर स्लाइडवर एक मार्च 2019ला आलेलं एक पत्र पाहतोय. इमॅजिन यू आर तन्मय और तन्वी काशीद. You have read the following advertisement regarding different tour packages. Now attempt any one letter from the following. Imagine you are Tanvay or Tanvi Kashid. नेम दिलाय. पत्र कोण लिहिणार आहे? तन्वी काशीद किंवा तन्मय काशीद. सो सेंडर्स नेम इज गिवन. ॲड्रेस नाही दिलाय, ॲड्रेस आपण तयार करूया. सो यू आर गिवन 2 letters. 2 letters दिलेत आपल्याला. फर्स्ट वन इज इनफॉर्मल, सेकंड वन इज फॉर्मल. आपण फॉर्मल चूज करणार आहोत. बरं, पत्र कुठल्या विषयावर लिहायचं आहे ते A2 मध्ये आपण वाचूया. फॉर्मल लेटर बघा काय म्हटलंय. राईट अ लेटर टू द मॅनेजर ऑफ RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स रिक्वेस्टिंग अबाउट डिफरंट ऑफर्स अँड बेनिफिट्स फॉर स्कूल टूर्स. बघा हे A2 फॉर्मल लेटर हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला पत्र कोणाला लिहायचं हे कळतंय. राईट अ लेटर टू, रेसिपंट कोण असेल? द मॅनेजर ऑफ RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स. टू आलं, द मॅनेजर, त्याचा ॲड्रेस काय? RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आता खाली एक ॲड दिलेली आहे. बरं, त्या अगोदर आपण पुन्हा फॉर्मल लेटरमध्ये विषय काय दिलाय तो बघूया आपण. बघा फॉर्मल लेटरमध्ये विषय पण दिलाय. आपण आपलं रीडिंग मात्र केअरफुल असलं पाहिजे. काय म्हटलंय त्यात? राईट अ लेटर टू द मॅनेजर ऑफ RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स ट्रॅव्हलिंग एजन्सी रिक्वेस्टिंग अबाउट डिफरंट ऑफर्स अँड बेनिफिट्स फॉर स्कूल टूर्स. हे जे रिक्वेस्टिंग आहे ना, हाच आपला सब्जेक्ट आहे. आपल्याला ते पत्र त्याला रिक्वेस्टिंग अबाउट डिफरंट ऑफर्स अँड बेनिफिट्स फॉर स्कूल टूर्स, आपल्याला त्याच्याकडून डिफरंट ऑफर्स आणि बेनिफिट्स जाणून घ्यायचे आहेत. रिक्वेस्टिंग पासून तुमचा सब्जेक्ट सुरू होतोय. म्हणजे ज्यावेळी तुमच्या समोर ऍक्टिव्हिटी शीट येईल आणि ज्यावेळी तुम्ही A2 फॉर्मल लेटर निवडणार तर त्यावेळी तुम्हाला 2 गोष्टी तिथे मिळतील. रेसिपंट मिळेल आणि सब्जेक्ट मिळेल. रिक्वेस्टिंग हिम, कंप्लेनिंग हिम, सेकिंग इन्फॉर्मेशन, रेझिंग इश्यू, असे काही विषय असतील. आता खाली ॲड दिली आहे. ती ॲड आपण व्यवस्थित वाचायला हवी. बघा RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अमरावती रोड, गोकुळ पेठ, नागपूर 12. ओके, म्हणजे काय झालं इथे? रेसिपंट्स ॲड्रेस झाला द मॅनेजर RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स, अमरावती रोड, गोकुळ पेठ, नागपूर 12 झाला ॲड्रेस. सब्जेक्ट आपल्याला ऑलरेडी वरून मिळाला आहे. आणि ह्या ॲडमध्ये काय दिलं आहे ते फक्त आपण बघा. त्या ॲडमध्ये काही ऑफर्स दिलेले आहेत, हॉलिडे ऑफर्स आहेत, काही पॅकेजेस आहेत, टूर पॅकेजेस आहेत. त्याचा वापर आपल्याला मेन बॉडी डेव्हलप करताना करून घ्यायचा आहे. बघूया ते कसं करता येईल ते. सो बघूया आपण. पत्र आपल्या समोर आहे. तन्वी काशीद आपल्याला नाव मिळालंय. ॲड्रेस दिलेला नव्हता, ॲड्रेस आपण तयार केलाय. बघा 11 मोडक नगर, नंदुरबार. काय कठीण आहे? 11 तन्वीचं
हाऊस नंबर आहे. शी लिव्ज इन मोडकनगर, मोडकनगरला राहते. शी लिव्ज इन नंदुरबार. हर हाऊस नंबर, कॉलनी ॲड्रेस अँड नेम ऑफ द सिटी. 3 गोष्टी. आणि अलाइनमेंट बघा, सरळ एका रेषेत, लेफ्ट अलाइनमेंट डाव्या बाजूला. कॅपिटल्सचा वापर व्यवस्थित बघा, कॉमर्स कुठे कसे दिलेत ते बघा. सो धिस इज सेंडर्स ॲड्रेस अँड इमिजिएटली इट फॉलोज द डेट. लागलीच नेक्स्ट लाईनवर डेट घेतली आहे, 25 जून 2020, फुल स्टॉप. डेट कशी लिहावी तेही एकदा बघून घ्या. आपल्याला एक सवय असते, आपण 25/6/2020 असं करतो. इट्स रॉंग. या पद्धतीने आपण डेट लिहावी. आपण वाटलं सर झूम करून हे बघा, कॉमाचा, फुलस्टॉपचा, कॅपिटल्सचा, पंक्च्युएशनचा कसा वापर केला ते बघा. लेफ्ट अलाइनमेंट बघा. आपण लिव्हिंग अ लाईन ऑर 2, 2 लाईन सोडा, 2 कॉमा. पत्र कोणाला लिहितोय? द मॅनेजर. कॅपिटल्स बघा, कॉमा. मॅनेजर कुठले? RM टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कॉमा. अमरावती रोड, कॉमा. नागपूर 12, फुल स्टॉप. 1 गुण निश्चित झाला आपला, जे ऑलरेडी दिलंय आपण कॉपी केलंय. लिव्हिंग अ लाईन ऑर 2, पुन्हा 1-2 लाईन सोडून. सब्जेक्ट. सब्जेक्ट कसा लिहिलं ते बघा. सब्जेक्ट 2 डॉट देऊन आपण सब्जेक्ट आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमधून आपण इथे कॉपी केला आहे. रिक्वेस्टिंग इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट ऑफर्स अँड बेनिफिट्स फॉर स्कूल टूर्स. मला नाही वाटत हे कठीण असेल असं. तिथून आपल्याला ती लाईन कॉपी कट करायची आणि इथे पेस्ट करायची आहे. सब्जेक्ट फॉलोज सॅल्युटेशन. सॅल्युटेशन आपलं फिक्स असतं, कारण वी आर रायटिंग अ फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटरमध्ये आयदर रिस्पेक्टेड सर और रिस्पेक्टेड मॅडम, बेटर रिस्पेक्टेड सर, कॉमा. कॅपिटल्स, पंक्च्युएशन्स बघा. 1.5 मार्क्स आपले शुअर झालेत. आता आपण जाऊया मेन बॉडी ऑफ द लेटर. मेन बॉडी ऑफ द लेटरमध्ये आपल्या समोर दिसत आहेत की आय हॅव डेव्हलप्ड 3 पॅराग्राफ्स. मी 3 पॅराग्राफ्स केलेत. त्यापैकी जो फर्स्ट पॅराग्राफ आहे, फर्स्ट पॅराग्राफ ऑफ 2 लाईन्स, हा कॉमन पॅराग्राफ आहे. तुम्ही वाटलं सर पाठांतर करून घ्या. या पद्धतीने आपल्याला तो पॅराग्राफ लिहायचा आहे बघा. विथ रेफरन्स टू अबव मेन्शन सब्जेक्ट, आय विश टू रिक्वेस्ट यू टू इन्फॉर्म अस अबाउट डिफरंट ऑफर्स अँड बेनिफिट्स फॉर स्कूल टूर्स. काय कॉमन आहे यात? विथ रेफरन्स टू अबव मेन्शन सब्जेक्ट, आय विश टू, ही लाईन कॉमन आहे. तुम्हाला चेंजेस कुठून करायचे असतील? टू रिक्वेस्ट यू टू इन्फॉर्म अस अबाउट डिफरंट ऑफर्स अँड बेनिफिट्स फॉर स्कूल टूर्स. समजा याऐवजी दुसरा कुठला विषय असेल तर कशी वाक्यरचना होईल आपली? विथ रेफरन्स टू अबव मेन्शन सब्जेक्ट, आय विश टू सीक इन्फॉर्मेशन अबाउट युअर फॅसिलिटीज. समजा एखादी कंप्लेन लेटर आहे, कसा पॅराग्राफ होईल आपला? विथ रेफरन्स टू अबव मेन्शन सब्जेक्ट, आय विश टू कंप्लेन यू अबाउट गार्बेज कलेक्शन इन अवर लोकॅलिटी. विथ रेफरन्स टू अबव मेन्शन सब्जेक्ट, आय विश टू कंप्लेन यू अबाउट irregular water supply in our locality. With reference to above mentioned subject, I wish to advise you regarding early wake up. या पद्धतीने आपण चेंज करू शकतो. थोडक्यात आपल्याला चेंजेस करायचे कुठून आहेत? आय विश टू रिक्वेस्ट इथून पुढे चेंज होईल. आणि ही लाईन सुद्धा आपल्याला ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलेली असते. तिथून आपल्याला ॲज इट इज, थोडक्यात जो तुमचा सब्जेक्ट आहे ना, तोच सब्जेक्टची लाईन इथे ॲड करून घ्या. ओके. सेकंड पॅराग्राफ काय आहे? सेकंड पॅराग्राफ
मध्ये आपल्याला थोडक्यात त्या विषयाबद्दल लिहायचं असतं. एक लहान लहान वाक्य तयार करा. बघा मी खूप लहान वाक्य तयार केलेत, सिम्पल सेंटेन्सेस तयार केलेत. सर, आय एम अ क्लास रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ माय स्कूल, फुल स्टॉप. वी आर प्लॅनिंग टू अरेंज अ स्कूल टूर धिस इयर. यावर्षी आम्ही स्कूल टूर अरेंज करत आहोत. आय नीड डिटेल्स ऑफ युअर ऑफर्स फॉर द सेम. आय नीड डिटेल्स. simple and short sentence. Send me all details as early as possible. Within 2.5 lines I finished. 2.5 लाईन्स मध्ये मी फिनिश केलं. अँड एंडिंग लाईन सुद्धा कॉमन घ्यावी. कुठलाही फॉर्मल लेटर असू द्या, ही एंडिंग लाईन घ्या. काइंडली लुक इन टू द मॅटर अँड डू द नीडफुल. कुठलाही विषय असो, हीच कॉमन लाईन ठेवावी. कंप्लेन लेटर असेल, कीप दिस कॉमन लाईन. रिक्वेस्टिंग लेटर असेल, कीप दिस कॉमन लाईन. इफ यू आर सिकिंग एन इन्फॉर्मेशन, कीप दिस कॉमन लाईन. म्हणजे फर्स्ट पॅरेग्राफ अँड लास्ट लाईन इज कॉमन एव्हरीवेअर. ओके. एंडिंग द लेटर एंड करतोय. थँक्यू, कॉमा, युअर्स फेथफुली तन्वी काशी. हे क्लोजिंग लेटर. इट ऑल्सो कॅरीज हाफ मार्क. आता ह्या पत्रात आपण काय काय कॉपी केलंय आपण ते पाहतोय. वी कॉपीड सेंडर्स नेम अँड ॲड्रेस. वी कॉपीड रेसिपंट्स पोस्ट अँड ॲड्रेस. वी कॉपीड द सब्जेक्ट. कॉमन काय काय ठेवलंय? कुठलाही फॉर्मल लेटर असू द्या, कॉमन काय असेल? सॅल्युटेशन, रिस्पेक्टेड सर. फर्स्ट 2 लाईन्स ऑफ द लेटर. आपल्याला एक म्हणजे मनात खूप मोठा प्रश्न असतो की हाऊ टू बिगिन द लेटर. सो दिस फर्स्ट 2 लाईन्स, या फर्स्ट 2 लाईन्स ह्या खूप अतिशय कॉमन आहेत. त्याने तुम्ही बिगिन करा. अँड लास्ट लाईन आपण काय पाहिली? काइंडली लुक इन टू द मॅटर अँड डू द नीडफुल. ही लास्ट लाईन कॉमन आहे. सो इन दिस वे आता प्रश्न उरतो कुठला? की मधला जो पॅरेग्राफ असतो मेन बॉडीचा, तो डेव्हलप करणं. आणि तिथे एक साधारणतः 1.5-2 लाईन्स टाकायचे असतात. ते आपण सहज टाकू शकतो. अजून काय कॉमन होतं? फर्स्ट पॅरा ऑफ द लेटर अँड क्लोजिंग ऑफ द लेटर. दॅट्स ऑल. सो कॉपीड अँड कॉमन थिंग्स हेल्प यू स्कोअर 3 मार्क्स आउट ऑफ 5. 5 पैकी 3 गुण तुम्ही कॉपीड अँड कॉमन लाईन्सवरून सहज स्कोअर करू शकतात. अँड इफ यू राईट अ लाईन ऑर 2 इन द मेन बॉडी ऑफ द लेटर, तुम्ही मध्ये 1-2 लाईन्स जरी लिहून टाकलेत की सर आय एम सो अँड सो, आय वॉन्ट टू डू दिस अँड डू दॅट अँड लाईक दिस. इन दिस वे सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेसमध्ये सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट असे सिम्पल सेंटेन्सेस तयार करा. इफ यू राईट अ लाईन ऑर 2 लाईक दिस, you will be developing a main body of the letter and you will be easily getting 4 to 4.5 marks. 4 ते 4.5 मार्क्स तुम्हाला इथे सहज मिळतील. सो थँक्यू, ऑल द बेस्ट. तुम्हाला एक पुन्हा सांगणं असेल की मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी शीटचं नेचर बघितलं. त्यात आपण सिम्पल ॲक्टिव्हिटीज कुठल्या त्या पाहिल्यात. आणि त्या सिम्पल ॲक्टिव्हिटीज यासाठी महत्त्वाच्या आहेत की बघा विद्यार्थी मित्रांनो, दे कॅरी 40% त्या सिम्पल ॲक्टिव्हिटीज असतात. आणि मार्क वेटेजच्या संदर्भात 30 to 32 मार्क्स कवर, सिम्पल ॲक्टिव्हिटीज कवर दोज मार्क्स. तर विचार करा, समजा आपल्याला 30-32 मार्क्स जर सहज मिळत असतील आणि ओरलमधून आपण जर आउट ऑफ मार्क्स जर काढले तर 50 मार्क्स तर आपण इथं सहज करू शकतो. आणि आजच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये आपण लेटर रायटिंगमध्ये सिम्पल, मीडियम आणि चॅलेंजिंग याचं ॲमल्गमेशन, याचं एक मिक्सचर करून आपण एक ब्युटिफुल लेटर कसं डेव्हलप करू शकतो हे आज आपण पाहिलं. सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज. माझे व्हिडिओज बघत राहा. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. माझे पुढचे व्हिडिओज येतील तेही निश्चित बघा. पुढे तुम्हाला अजून काही टिप्स मिळतील. तुम्हाला काही शंका असतील तर माय मोबाईल नंबर, माय व्हॉट्सअप नंबर इज देअर ऑन द स्क्रीन. त्यावर मला यू कॅन कॉन्टॅक्ट मी. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू.